जय भीम नमो बुद्धाय। बघूया आजचं बातमीपत्र। येत्या 2 ऑक्टोबरला होणाऱ्या धम्मचक्र प्रवर्तन दिन, मुख्य समारंभ आणि इतर दिवशी देखील दीक्षाभूमीवर दाखल होणाऱ्या बौद्ध अनुयायांसाठी नागरी सुविधा आणि आरोग्याच्या दृष्टीने संपूर्ण दीक्षाभूमी परिसरामध्ये स्वच्छतेसह नागरी सुविधा पुरवण्याला प्राधान्य द्या, असे निर्देश मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉक्टर अभिजित चौधरी यांनी दिले। धम्मचक्र प्रवर्तन दिनासाठी मनपाद्वारे करण्यात येत असलेल्या व्यवस्थेचा आढावा घेण्यासाठी मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉक्टर अभिजित चौधरी आणि जिल्हाधिकारी डॉक्टर विपिन इटनकर यांनी मंगळवारी दीक्षाभूमी परिसराला भेट दिली। यावेळी परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीचे पदाधिकारी यांच्या समवेत आयुक्त आणि जिल्हाधिकारी यांनी संपूर्ण परिसराची पाहणी केली। द बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने आज वर्धेत महाबोधी महाविहार बौद्धांच्या हाती द्या या मागणीसाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ जनाक्रोश आंदोलन करण्यात आले। हे महाबोधी विहार बौद्धांच्या ताब्यात देण्यासाठी केंद्र सरकारने लक्ष द्यावे, अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे। महाबोधि महाविहार मुक्ति आंदोलन के जन समर्थन में दीक्षाभूमि नागपुर से धम्म संवाद यात्रा 17 अगस्त 2025 को शुरू हुई और आज 17 सितंबर को यानी आज 16 सितंबर को बनते डॉक्टर राजरतन जी की अध्यक्षता में वर्धा में एक महाबोधि महाविहार मुक्ति आंदोलन के समर्थन में ये धम्म संवाद रैली, धम्म ध्वज रैली और एक धम्म संवाद सभा का आयोजन किया गया। इसका उद्देश्य 134 साल से जो बौद्ध समाज प्रतीक्षा और उम्मीद लगाए बैठा कि कब विश्व में मुसलमानों के पास मस्जिद है, हिंदुओं के पास मंदिर है, ईसाइयों के पास चर्च है, पर भारत के बौद्धों के पास महाबोधि महाविहार बोध गया नहीं है। उस पर 1949 में एक बीटी एक्ट का काला कानून बनाकर उसमें महंत को उसका अधिकार दिया गया। तो बौद्ध समाज एक लंबे समय से ये रोष उत्पन्न कर रहा है, ये आक्रोश मोर्चे निकाल रहा है कि भारत सरकार और बिहार सरकार बौद्धों के साथ न्याय करे और बीटी एक्ट रद्द करे, महाबोधि महाविहार मुक्त करे और बौद्धों को सौंप कर भारत के बौद्धों के साथ न्याय करे। हे बुद्धांच्या ताब्यात देण्याच्या दृष्टिकोनातून आंदोलन आहे। बिहारचा महाबोधी टेम्पल हा रद्द करण्यात यावा आणि महाबोधी विहार हे बुद्धांच्या ताब्यात देण्यात यावं ही मागणी आमची आहे। त्याकरता आज आक्रोश मोर्चा काढला। या निवेदनानं जर काही झालं नाही, पुढची भूमिका काय राहणार? हा जो मोर्चा आहे हा त्यांना निर्देश देण्यासाठी आहे की तुम्ही महाबोधी विहार हे मुक्त करावं। जर ते त्यांनी केलं नाही, येणाऱ्या दिवसामध्ये संपूर्ण भारतामध्ये मोठ्या प्रमाणात आंदोलन करणार। महाबोधी महाविहार हे आमच्या लोकांच्या ताब्यामध्ये नसून हे सर्व महाबोधी विहार आहे हे सगळं ब्राह्मण व्यवस्थेच्या अधीनस्थ आहे सध्याच्या परिस्थितीमध्ये। त्याकरता ते महाबोधी महाविहार त्यांच्या तावडीतून मुक्त करावं आणि आमच्या लोकांच्या ताब्यामध्ये द्यावं अशी आमची मुख्य मागणी आहे। त्यानंतर दुसरी जी मागणी आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं जन्मठिकाण महू हे सुद्धा आमच्या लोकांच्या ताब्यात नसून तिथे इतर लोकांचं अस्तित्व आहे, ते सुद्धा त्यांचं अस्तित्व मुक्त करून आमच्या लोकांच्या भारतीय बौद्ध महासभेच्या ताब्यामध्ये द्यावं अशी आमची दुसरी मागणी आहे। त्यानंतर जी तिसरी मागणी आहे, बौद्धगया बौद्धांच्या ताब्यात द्यावे, बुद्धगया ब्राह्मणांपासून मुक्त करावे, बौद्धांची स्थळे अतिक्रमण मुक्त करावे आणि 1949चा कायदा रद्द करा अशा विविध मागण्यांसाठी कोल्हापुरात भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर जनाक्रोश महामोर्चा काढण्यात आला। त्यानंतर मागणीचे निवेदन जिल्हाधिकारी अमोल येडगे यांना देण्यात आले। या मोर्चामध्ये महिलांची संख्या लक्षणीय होती। ऐतिहासिक दसरा चौकातून हा मोर्चा व्हीनस कॉर्नर मार्गे जिल्हाधिकारी कार्यालयाला, त्यानंतर सामुदायिक बुद्धवंदना घेण्यात आली। सर्वांना जय भीम या ठिकाणी आपण सर्वजण जय भीम।
आज कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयावर महाबोधी महाविहार हे बौद्धांच्या ताब्यात मिळावं यासाठी आदरणीय भंतेजी यांच्या नेतृत्वाखाली महामोर्चाचं आयोजन केलेलं आहे। माझ्यासोबत भंतेजी आहेत, त्यांना आपण विचारूया निवेदन काय केलं आहे। आज या कोल्हापूर जिल्ह्यातून समस्त भारतीय बौद्ध महासभा संघाचे कार्यकर्ते आणि सगळे उपासक उपासिका यांच्यामार्फत आज भारतातील बुद्धाचं ज्ञान प्राप्त झालेलं असं ठिकाण, पवित्र ठिकाण, आणि हेच जर भारतीय बौद्ध संघ ताब्यात नाही तर त्याचं आणि हे सगळं होऊ नये आणि धम्माचं ते बुद्ध विहार हे पवित्र स्थान असल्यामुळं त्याचं अशा पद्धतीनं कार्य करू नये याच्यासाठी भारतीय बौद्ध महासभेचे सगळे कार्यकर्ते आणि उपासक उपासिका आणि सगळ्या तमाम बौद्धांची मातृसंस्था दी बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभेच्या वतीनं गेले जवळजवळ वर्षभर झालं सूत्रबद्ध अशा प्रकारचे धरणा आंदोलनं, अनेक कार्यक्रम आणि मोर्चा यांच्या माध्यमातून संपूर्ण भारतभर महाबोधी विहाराच्या संदर्भामध्ये जे चिंतन मंथन प्रबोधन आणि अशा प्रकारचे जे कार्यक्रम आहेत हे कार्यक्रम सुरू आहेत, जेणेकरून महाबोधी विहार हा बौद्धांची अस्मिता आहे आणि हा मुद्दा जो आहे तो मुद्दा तळागाळापर्यंत पोचावा आणि तळागाळातून थेट डायरेक्ट दिल्लीपर्यंत पोचावा या उद्देशानं भारतीय बौद्ध महासभेनं जो कार्यक्रम आहे, आदरणीय भीमरावजी आंबेडकर साहेब राष्ट्रीय नेतृत्व आहे त्यांच्या नेतृत्वाच्या अंडरखाली हा कार्यक्रम जो आहे तो सूत्रबद्धपणे आपला सुरू आहे। आज संपूर्ण भारतातील मंत्रालय त्याच पद्धतीनं महाराष्ट्रातील तमाम जिल्हाधिकारी कार्यालयावरती भारतीय बौद्ध महासभा आणि तमाम आपल्या ज्या आंबेडकरवादी संघटना आहेत या संघटनेच्या माध्यमातून आज मोर्चाचं आपण आयोजन केलं होतं। त्याचाच एक भाग म्हणून आपण या ठिकाणी कोल्हापूर या ठिकाणी अत्यंत शांततेनं सूत्रबद्धतेनं आणि उत्साहामध्ये आपल्या संपूर्ण भीम अनुयायांचा बौद्ध उपासक उपासकांचा तमाम ज्या आंबेडकरवादी संघटना आहेत या संघटनांच्या माध्यमातून हा मोर्चा आपण या ठिकाणी आयोजित केला। मागणी आपल्या सर्वांना माहीत आहे, जे आज अखेरची नाही, गेले 134 वर्षाचा जो संघर्ष आहे जो 1891ला अनागरिक धम्मपाल यांनी श्रीलंकेत येऊन या ठिकाणी बुद्धविहार या ठिकाणी सुरू केला आणि आज आपण पाहतो की त्याला जवळजवळ 134 वर्ष झालं तरीसुद्धा ही मागणी जी आहे साधी मागणी आहे आमची की ज्या पद्धतीनं इतर धर्मियांची श्रद्धास्थाने त्या धर्माच्या ताब्यामध्ये आहेत तशी आमची बौद्धांची जी श्रद्धास्थाने आहेत ते आमच्या ताब्यामध्ये द्या, ही साधी आणि सोपी मागणी आहे। परंतु ही सुद्धा मागणी ही जे सरकार आहे हे सरकार या मागणीकडे कानाडोळा करत आहे। तेव्हा या मोर्चाच्या माध्यमातून आम्ही चितावणी देत आहोत सरकारला की एकदा आम्ही धरणं आंदोलन केलेलं आहे, यानंतर आज अत्यंत शांततेनं आणि नम्रपणे बौद्ध समाजानं हा मोर्चा या ठिकाणी काढलेला आहे। पुढलं आंदोलन जे असेल ते भीमराव आंबेडकर साहेबांच्या माध्यमातून हे उग्र स्वरूपाचं आंदोलन असेल एवढंच या ठिकाणी सांगतो। आणि ही जी मागणी आहे ही सरकारने लवकरात लवकर पूर्ण करावी। जो ॲक्ट आहे 1949चा कायदा रद्द व्हावा आणि महाबोधी विहाराची सर्व मालकी जी आहे संपूर्णतः भारतीय बौद्ध समाजाच्या ताब्यामध्ये द्यावी एवढंच या ठिकाणी सांगतो। धन्यवाद। जय भीम। नमो। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कायदा लिहून आपल्या सर्वांना न्याय देण्याचं काम केलं आणि अशा ह्या भारतात जर अशा पद्धतीचं होत असेल तर हे कुठेतरी थांबवलं पाहिजे। ह्या सरकारला वेळीच जाग आली पाहिजे, कारण आम्ही आंबेडकरी जनता जेवढं शांततेनं मोर्चा काढतोय तेवढ्याच आक्रमकतेनं सुद्धा उतरतोय। ह्याची जाण ह्या सरकारनं ठेवणं गरजेचं आहे आणि 1949चा कायदा रद्द करून हे महाबोधी विहार हे आमच्या बौद्धांच्या ताब्यात देऊन आम्हाला न्याय द्यावा, नाही अन्यथा भीमराव साहेबांच्या माध्यमातून आम्ही जो आंदोलन करेल त्याचे होणारे परिणाम भोगण्यासाठी या सरकार आणि तो जाणतो आहे की बाबासाहेब आंबेडकरांचं जे स्वप्न होतं की संपूर्ण भारताला बुद्धमय करणं हे बाबासाहेब आंबेडकरांचं स्वप्न होतं आणि ते स्वप्न साकार करण्यासाठी आमच्या कितीही पिढ्या बर्बाद जरी झाल्या तरी हा प्रश्न सुटेपर्यंत बौद्धांच्या ताब्यात मिळेपर्यंत आम्ही हे आंदोलन चालवणार आणि इथून पुढचं जे आंदोलन आहे हे उग्र आंदोलन आम्ही करणार आणि हे महाबोधी विहार जे कारण आमची सर्वांची मागणी ही न्यायिक आहे, कारण जर प्रत्येकाच्या समाजाची ज्यांची त्यांची मंडळ त्यांच्या ताब्यात आहेत तर आमचं का नाही,
आणि आमच्या हक्काचं आहे ते. म्हणून 1949चा कायदा रद्द होऊन बोधगया हे आमच्या हक्काचं आहे आणि ते आम्हाला मिळालंच पाहिजे. जसं आमच्या जिल्हाध्यक्षांनी सांगितलं की आतापर्यंत आम्ही सगळं शांततेनं करत आलो आहे, तर ही उग्र भूमिका घ्यायला आम्हाला सरकारनं लावू नये आणि लवकरात लवकर या मागणीचा आमचा न्याय आम्हाला द्यावा. बॉस ने मीटिंग बुलाई. क्या यार, आदमी की तकलीफ को तो समझो. बाहर बाहर उठो बैठो. जनाब, तकलीफ उठने बैठने की नहीं, तकलीफ बवासीर की है. बवासीर, फिशर, भगंदर, पाइलोनियल साइंस का आयुर्वेद तथा आधुनिक लेजर से उपचार. अभ्युदय पाइल्स लेजर हॉस्पिटल, लोहार समाज भवन के पीछे, महापुष्प सोसाइटी, शताब्दी नगर चौक से मनीष नगर रोड, नागपुर. कॉल और विजिट करें www.pilesfistulacure.com. महाबोधी महाविहार मुक्तीसाठी उमरखेड येथे आलेल्या धम्म ध्वज रॅलीचे भव्य जल्लोषात स्वागत करण्यात आले. यावेळी धम्म बांधव व भगिनींचा प्रचंड प्रतिसाद पाहायला मिळाला. पूज्य भंते विनाचार्य यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली ही धम्म ध्वज यात्रा काढण्यात आली. नागपूर दीक्षाभूमी ते चैत्यभूमी दादर मुंबई हा महाराष्ट्रभर प्रवास करत या धम्म ध्वज यात्रेचे उमरखेड ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक जवळ 5 वाजता आगमन झाले. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक ते सुमेध बोधी विहारापर्यंत ही भव्य रॅली काढण्यात आली. स्तूप जे होते त्याच्यात हिंदूकरण या लोकांनी केलं, परंतु ठाई बुद्ध गया आमची. तिरुपती बालाजी बुद्ध विहार, पंढरपूरचा पांडुरंग बुद्ध विहार, कुठं बुद्ध नाही आहे. सम्राट अशोकांनी 84,000 ज्या लेण्या बांधलेल्या बुद्धाच्या, तिथले बुद्ध या लोकांनी आपले केले. कोणी त्याला देवी बनवलं, कोणी त्याला मणिबाई बनवलं, कोणी त्याला देव बनवलं, कोणी त्याला पोशीबाई बनवलं. मागच्या आठवड्यामध्ये पनवेलला गेलो, कार्याची यांनी पाहिलं. का आयोजन हुआ, हम संवाद का आयोजन हुआ और बड़ी संख्या में उमरखेड़ के श्रद्धावान उपासक उपासिकाओं ने इसमें समर्थन सहभाग किया. ये यात्रा दीक्षाभूमि नागपुर से 17 अगस्त 2025 को चालू हुई और आज ये 15 सितंबर आज उमरखेड़ में पहुंची है. और इसका उद्देश्य है कि महाबोधि महाविहार मुक्त हो, बीटी एक्ट रद्द हो, पंडित रोहित महाबोधि महाविहार से बाहर किए जाए. और उसके लिए 12 फरवरी 2026 को संपूर्ण भारत के बौद्ध समाज भिक्खु संघ के नेतृत्व में महाबोधि महाविहार मुक्ति आंदोलन के लिए दिल्ली में जंतर मंतर पे पूरे भारत के बौद्ध समाज पहुंचकर दिल्ली जाम करेंगे और भिक्खु संघ के नेतृत्व में आमरण अनशन किया जाएगा. ये पहली बार इतिहास में होगा कि भारत में बौद्धों की ताकत दिल्ली में दिखाई देगी और एक लड़ाई, आखिरी लड़ाई का उद्देश्य महाबोधि महाविहार मुक्ति होगी. तो इस यात्रा को पूरे देश में जन समर्थन सहभाग सहयोग और पूरे देश के बौद्ध उत्साहित है कि जल्द से जल्द 12 फरवरी तक हम पहुँचे और लाखों बौद्ध दिल्ली में पहुंचकर महाबोधि महाविहार मुक्ति की लड़ाई लड़ेंगे. उसी की तैयारी में पूरे देश के बौद्धों ने अभी से तैयारी में जुट गए हैं. अपने अपने रिजर्वेशन, ट्रेवल्स, कार बुकिंग जो भी करने के साधन है वो सब कर रहे हैं. तो ये आंदोलन जो 134 साल से चल रहा है, वो उस आंदोलन का आखिरी समय आ चुका है कि 2026 में ये आंदोलन अपने पूरे मकसद को करेगा और बीटी एक्ट रद्द होगा.
यही यात्रा का उद्देश्य है और यही जनचेतना पूरे भारत के बौद्धों में पैदा की जा रही है। ये जनचेतना भारत के बौद्धों के अस्तित्व की लड़ाई है और ये लड़ाई बौद्ध इस बार जीतेंगे। बाबा साहब अम्बेडकर जी जब कोई लड़ाई नहीं हारे तो इस बार बौद्ध समाज बाबा साहब अम्बेडकर जी को अपना मसीहा मानते वो भी इस बार की लड़ाई को नहीं हारेंगे। तो इस आपके चैनल के द्वारा यही कहेंगे कि 12 फरवरी 2026 को संपूर्ण भारत के बौद्ध दिल्ली अक्कलकोट येथे वंचित बहुजन आघाडीची युवा एल्गार सभा पार पडली। यावेळी वंचित बहुजन आघाडीचे युवा नेते सुजात आंबेडकर हे उपस्थित होते। या सभेसाठी भारतीय बौद्ध महासभा व वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते मोठ्या उत्साहात सामील झाले होते। आता जेव्हा फडणवीस साहेबांनी महाराष्ट्रभर बॅनर लावले होते तेव्हा रोहितदादा पवारांनी त्याच्यावर आक्षेप घेतला होता की याचे पैसे कुठून आले। मग बावनकुळे साहेबांनी उत्तर दिलं की त्याचे पैसे कुठून आले। अरे आम्हा सर्वांना माहितीये की भाजपने आणि राष्ट्रवादींनी महाराष्ट्र लुटून खाल्लाय। आम्हा कोणाला प्रश्न नाही पडला पैसा कुठून आलाय। आम्हाला माहिती आहे जनतेचाच पैसा लुटून खाल्लाय। आमचा प्रश्न हा होता की भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस, एकनाथ शिंदेची शिवसेना, उद्धव ठाकरेंची शिवसेना हे मराठा आरक्षणाबद्दल त्यांची भूमिका जाहीर का नाही करत आहे। देवेंद्र फडणवीस एका बाजूला म्हणतात की ओबीसींचा भाजपचा डीएनए हा ओबीसींचा आहे। देवेंद्र फडणवीस म्हणतात की भाजपचा ओबीसीचा डीएनए आहे, पण तरी मराठांना ओबीसींच्या कोट्यामधनं आरक्षण देणारे देवेंद्र फडणवीसच होते कागदावर तरी। दुसऱ्या बाजूला आपण समजून घेतलं तर मराठा आरक्षणाला प्रत्येक पक्ष पाठिंबा देतोय, पण ते ओबीसींच्या ताटामधनं जातंय याच्याबद्दल कोणी बोलायला तयार नाही। आणि ह्याच पार्श्वभूमीवरती तुम्हाला दिसेल की वंचित बहुजन आघाडी हा एकमेव पक्ष आहे जे हे ठामपणे म्हणतो की मराठ्यांना, गरीब मराठ्यांना आरक्षण मिळायला पाहिजे, पण ओबीसींच्या ताटाला कोणत्याही प्रमाणात धक्का लागला नाही पाहिजे। ही भूमिका घेणारा एकमेव पक्ष आणि एकमेव नेता म्हणजे वंचित बहुजन आघाडी आणि बाळासाहेब आंबेडकर। भारतीय जनता पक्ष सरकारच्या कथित काळ्या कायद्याविरोधात मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाने तीव्र निषेध व्यक्त केला आहे। सर्वोच्च न्यायालयाने सरकारच्या मुस्लिम मालमत्तांवरील हेतूंवर निर्बंध घातले असले तरी मुस्लिम समुदायाला पूर्ण न्याय मिळालेला नाही असा दावा बोर्डाने केला आहे। येत्या 16 नोव्हेंबर रोजी दिल्लीतील रामलीला मैदानात या कायद्याविरोधात मोठ्या प्रमाणात निषेध सभा आयोजित करण्यात येणार आहे। डॉक्टर राम मनोहर लोहिया यांच्या शिकवणींचा दाखला देत बोर्डाने रस्ते आणि संसद दोन्ही जागृत ठेवण्याचा निर्धार व्यक्त केला आहे। बीजेपी सरकार देश में हर मसले में मुसलमानों को परेशान करना, तबाह बर्बाद करने की एक उसने जो है ठान लिया है, संकल्प ले लिया है। ये जो हमारा वक्फ बोर्ड का कानून आया इसके बाद बहुत सारे आंदोलन हुए, सुप्रीम कोर्ट गए हम लोग और हमें उम्मीद थी कि सुप्रीम कोर्ट इस कानून को रद्द कर देगा, लेकिन सुप्रीम कोर्ट ने बहुत सारी इसमें कुछ रियायत भी किया है। लेकिन हम अभी लोग जो है ना, हमें पूरे इत्मीनान नहीं हुआ। जैसे मुझे एक गिलास पानी की जरूरत है और मुझे आप एक घूंट पानी दें तो मेरी प्यास तो बुझी नहीं ना। लेकिन अब मैं देख रहा हूं कि अभी हम लोग मुस्लिम पर्सनल बोर्ड और जो हमारी जो जमातें इसमें काम कर रही हैं इनके साथ सर जोड़कर बैठेंगे, जो भी वो लोग तय करेंगे हम लोग इस पे हम लोग कदम उठाएंगे इंशाल्लाह। क्योंकि हम इस मुल्क में रहते हैं, हमारा हक है इस मुल्क में, हमारे संविधान, हमारे जो पर्सनल हमारी चीजें जो हैं, जो मुसलमानों की जमीनें हैं, जो मुसलमानों के लिए मस्जिदों के लिए, मकबरों के लिए, कब्रिस्तानों के लिए जो वक्फ की गई थी उसमें इंटरफेरेंस हो रहा है। तो अभी मैंने देखा कि 16 नवंबर 2025 को दिल्ली के रामलीला मैदान में देशव्यापी जो है आंदोलन होने जा रहा है। हम लोग इसमें शामिल होंगे और देखेंगे इंशाल्लाह, अपनी मांग लेंगे। और कहा था डॉक्टर राम मनोहर लोहिया साहब ने, सुन लो सब लोग, कि अगर सड़क सुनसान हो जाएगी तो संसद आवारा हो जाएगी। आज सड़क सुनसान है इसलिए संसद आवारा अपनी मनमानी कर रही है। आइए सब लोग जमा होकर के गलत चीजों के खिलाफ जो गलत फैसला हो रहा है, एक होकर के, चाहे हम किसी धर्म के भी हों, हम सब मिलकर के उसका आंदोलन करेंगे इंशाल्लाह। क्या हुआ बहू? माँ, पाइल्स की बहुत तकलीफ हो रही है। तो तुम गुदरोग सर्जन के पास क्यों नहीं गई? देखो, जैसे हार्ट के लिए हार्ट स्पेशलिस्ट, ब्रेन के लिए ब्रेन स्पेशलिस्ट, तो पाइल्स के लिए पाइल्स स्पेशलिस्ट क्यों नहीं? स्त्री हो या पुरुष, टॉयलेट में तकलीफ,
केवल पाइल्स ही नहीं और भी कई प्रकार के गुदरोग तथा कैंसर भी हो सकता है, इसीलिए इसकी प्रत्यक्ष जांच जरूरी है। ठीक है माँ, पर जांच के लिए हम जाएंगे कहाँ? वही काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल में। लेकिन माँ, प्रेगनेंसी में पाइल्स की दवाइयाँ? प्रेगनेंसी में आयुर्वेदिक दवाइयाँ सुरक्षित होती है। जनहित में जारी काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल, औषधि चिकित्सा तथा सर्जरी ट्रीटमेंट उपलब्ध। हमारा पता उमरेड रोड, दिघौरी बस स्टॉप के पास, नागपुर। अधिक जानकारी के लिए वेबसाइट पर जाएं kalepailshospital.com। मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने उभारलेल्या या मेट्रो मार्गिकेचे हलाव पुलावरील गर्डर केवळ 3.5 मीटर म्हणजेच 11 फूट उंचीवर आहे, ज्यामुळे रुग्णवाहिका, अग्निशमन दलाच्या गाड्या आणि देवींच्या मोठ्या मूर्तींच्या विसर्जनाला अडथळा होण्याची शक्यता आहे। वांद्रे कुर्ला संकुलातून कुर्ला बेस्ट आगारमार्गे कुर्ला पूर्वेला जाणाऱ्या या मेट्रो मार्गिकेचे बहुतांश काम पूर्ण झाले आहे, परंतु स्थानिक नागरिक आणि मंडळांनी या कमी उंचीच्या गर्डरला तीव्र विरोध दर्शवला आहे। कुर्ला मेट्रो संघर्ष समितीने याबाबत MMRDAला गर्डरची उंची वाढवण्याची मागणी केली आहे। मेट्रो जायलाच हवी, जायलाच हवी, जायलाच हवी। कुर्ला स्टेशनला मेट्रो जायलाच हवी, जायलाच हवी, जायलाच हवी। मेट्रोची प्रशासनाची दादागिरी चालणार नाही, नाही चालणार। 101% कुर्लेकर नाराज आहेत, कारण की जे आता मेट्रोचा प्रकल्प चाललेला आहे, ज्या पब्लिकांच्या सुविधासाठी, तर त्या पब्लिकांना सुविधाच भेटणार नाही आहे। अशा प्रकारे असं ते काम चाललेलं आहे, कारण की हे प्रकल्प जो कुर्ल्याला जो लोड येतोय तो BKCचा लोड येतोय, बाहेरने जे पब्लिक कुर्ल्यामध्ये कामासाठी येत आहेत त्याचा लोड होतोय। जर पब्लिक सुटल्यानंतर परत ती स्टेशनला जर गेली तर स्टेशनला ती मेट्रोचं स्टेशन पाहिजे की तिकडच्या लोकांना येताना जाताना सुविधा ते लोक चारी दिशेला गेले पाहिजेत। अशा प्रकारची सुविधा न करता 1 किलोमीटर ते 2 किलोमीटर अंतरावरनं त्यांना परत ते जावं लागणार, अशी सुविधा जर मेट्रो करत असेल तर त्यांचा आम्हाला निषेध करतोय आम्ही इकडं, आणि आम्हाला अशी सुविधा नाही दिलेली तेही पत्करणार। पब्लिक नोटीसच काढला नव्हता, पहिला सुरुवातच नारळच फोडला नव्हता, ही सगळे त्यांची दादागिरी आणि इलिगल काम चालू आहे। ते आम्हा कुणाला ऐकून घेत नाही, त्यांना हेच करायचं ते ठरणार आहे आणि हे इकडे चालणार नाही। आम्ही जन आंदोलन करणार, आम्ही सुप्रीम कोर्ट पर्यंत जाणार, पण हे हाय ठिकाणी एलवारचे सहाय्यक आयुक्त आहेत धनाजी इडलेकर यांच्यासोबत आज बैठक होती, काय झालं नेमकं? ते बैठक होते, पण त्या बैठकमध्ये बेसिकली त्यांना काय निर्णय घ्यायचा नव्हता, MMRDA घ्यायचा आहे निर्णय। काय ही आमची भांडण MMRDA बरोबर आहे। आमचे आई वडील आमची जबाबदारी या नावाने आज मानगाव ग्रामपंचायतच्या विशेष ग्रामसभेमध्ये एक नाविन्यपूर्ण योजना सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे। ही योजना सुरू करणारी देशातील मानगाव ग्रामपंचायत ही पहिली ग्रामपंचायत असणार आहे। भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 75व्या वाढदिवसानिमित्त आज मानगाव ग्रामपंचायत ते गावातील निराधार ज्येष्ठ नागरिकांसाठी एक आगळीवेगळी नाविन्यपूर्ण योजनेची घोषणा केली। ज्येष्ठ नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेण्याच्या दृष्टिकोनातून ही नवीन योजना नक्कीच उपयुक्त ठरेल असा विश्वास विकासरत्न सरपंच डॉक्टर राज मगदूम दादा यांनी योजना जाहीर करताना व्यक्त केले। आपल्या गावामध्ये आणखीन एक नाविन्यपूर्ण योजना आपण चालू करायची आहे। आज ह्या गावसभेच्या माध्यमातून आणि आज आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या 75व्या वाढदिवसानिमित्त मी मानगाव ग्रामपंचायतीच्या वतीनं सर्व सदस्यांच्या वतीनं या ठिकाणी आपल्या गावातील ज्येष्ठ नागरिकांच्यासाठी, म्हणजे ज्यांचं वय 65 वर्ष पूर्ण आहे, 65 वर्षापासून पुढे असणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांच्यासाठी एक योजना या ठिकाणी आम्ही चालू करत आहोत। त्या योजनेचं नाव आहे माझे आई वडील आमचे आई वडील आमची जबाबदारी। या योजनेअंतर्गत 65 वर्ष पूर्ण असणाऱ्या गावातील ज्येष्ठ नागरिकांना, ज्यांना मुले नाहीत, फक्त मुली आहेत आणि त्या मुली लग्न होऊन सासरी गेलेले आहेत आणि ते ज्येष्ठ आई वडील घरी एकटेच राहतात, त्यांना कोणतीही शासकीय पेन्शन नाही, त्यांच्या नावानं शेती नाही, अशी जवळपास आम्ही 75 ते 80 ज्येष्ठ नागरिकांची यादी आमच्याकडे आलेली आहे सर्वे करून। त्यांना ते जिवंत असेपर्यंत ग्रामपंचायतीच्या वतीने त्यांना महिन्याला लागणारी बीपीची आणि शुगरची औषध या ठिकाणी ग्रामपंचायत पुरवणार आहे। त्यामुळे आजचा दिवस हा ज्येष्ठांचा दिवस आहे। ज्येष्ठ आईवडिलांची सेवा करणे हे ग्रामपंचायतीच्या प्रत्येक सदस्याचं हे कर्तव्य आहे
त्यांना जर मुलं असती तर ठीक आहे, पण मुलं नाहीत. बॉस ने मीटिंग बुलाई. क्या यार, आदमी की तकलीफ को तो समझो. बाहर बाहर उठो बैठो. जनाब, तकलीफ उठने बैठने की नहीं, तकलीफ बवासीर की है. बवासीर, फिशर, भगंदर, पाइलोनियल साइंस का आयुर्वेद तथा आधुनिक लेजर से उपचार. अभ्युदय पाइल्स लेजर हॉस्पिटल, लोहार समाज भवन के पीछे, महापुष्प सोसाइटी, शताब्दी नगर चौक से मनीष नगर रोड, नागपुर. कॉल और विजिट करें www.pilesfistulacure.com. नांदेडच्या जवाहर नगर येथील जुन्या पिढीतील आंबेडकरी गायक अर्जुन साळीग्राम पैलवान यांचे 16 सप्टेंबर रोजी वृद्धापकाळाने वयाच्या 65व्या वर्षी दुःखद निधन झाले असून आज 17 सप्टेंबर रोजी तुप्पा येथील स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. आंबेडकरी गीत गायनातून समाज प्रबोधन करणारे अर्जुनराव साळीग्राम यांचे कार्य महत्त्वपूर्ण असून तरुण कलावंतांसाठी प्रेरणादायी होते. त्यांच्या पश्चात एक मुलगा, 3 मुली, जावई, नातू असा परिवार आहे. अर्जुन पंडित यांच्या निधनाने आंबेडकरी गीत गायनात पोकळी निर्माण झाली असल्याची खंत अनेकांनी व्यक्त केली. प्रख्यात आंबेडकरी गायक क्रांतिकुमार पंडित यांचे ते वडील होते. या प्रसंगी नांदेड शहरासह परिसरातील नागरिक व कलावंत मोठ्या संख्येने उपस्थित होते. मी राहुल भीमराव कोकरे, बहुजन समाज पार्टीचे प्रदेश सदस्य तथा कार्यकारी सदस्य. आज तुपाया मुकामी आमचे प्रख्यात गायक, जे आंबेडकरी चळवळीचे जुने गायक आयुष्यमान कालवश अर्जुनराव पंडित यांचं निधन झालेलं आहे. आणि त्यांनी या तुपाया गावामध्ये, आसपासच्या खेड्यामध्ये भरपूर समाजाला समाज प्रबोधन केलेलं आहे. आणि गीताच्या माध्यमातून समाजात जे जुनी गाणे गाणारी लोक आहेत त्यांच्या माध्यमातून समाजाला फार गीताच्या माध्यमातून प्रेरित केलेलं आहे. त्यामुळं मी माझ्या बहुजन समाज पार्टीच्या वतीने त्यांना व माझ्या परिवाराच्या वतीने मनपूर्वक श्रद्धांजली अर्पण करतो. पैलवान या नावाने ते ओळखत होते, परंतु आंबेडकरी जुन्या काळातील चळवळीतील आपल्या गीत गायनाच्या माध्यमातून ते आंबेडकरी चळवळ जीवन ठेवण्याचं काम करत होते. खरं तर त्यांचं आवडतं गाणं आणि सर्व जनतेला आणि गावातील सर्व नागरिकांना जे परिचित असलेलं बंधुरे रुपया देरे दे सिपाया या गाण्यानं अगदी लहान मुलापासून जे वरिष्ठापर्यंत ते परिचित असलेले, परंतु त्यांच्या या चळवळीमध्ये दिलेल्या योगदानानं निश्चितच त्याच्या घराण्यामध्ये आणि घरामध्ये सुद्धा वातावरण निर्मिती झाली. त्यांचा मुलगा क्रांतिकुमार पंडित आज तुम्ही पाहत आहात की संबंध महाराष्ट्रभर आपल्या गीताच्या माध्यमातून समाज प्रबोधनाचं फुले शाहू आंबेडकरांची चळवळ जीवन ठेवण्याचं काम ते सातत्याने करत आहेत. खरं तर असं नेतृत्व समाजाला जपायला हवं होतं, परंतु निसर्गाच्या पुढं कुणाचंही काही चलत नाही. दुःख आणि मृत्यू हे अनित्यवाद आहे. म्हणून पंडित परिवारात जे दुःखाचा डोंगर कोसळला आहे, त्या दुःखामध्ये आपण आलेले सर्व मित्र परिवार आणि सर्व नातेवाईक या दुःखामध्ये सहभागी आहेत. मी या ठिकाणी थांबतो आणि त्यांना शेवटची आदरांजली वाहतो. तथागत भगवान बुद्ध बाबासाहेब आंबेडकरांचे विचार पेरणारी माणसं एक खंदे कलावंत म्हणून या चळवळीला योगदान देत असतात. आणि आज ज्याप्रमाणे ज्येष्ठ गायक अर्जुनजी पंडित हे त्यांचं निधन झालेलं आहे, तर ही खरोखरच एक सांस्कृतिक चळवळीला, एक प्रबोधनकारी चळवळीची फार मोठी हानी आहे. अर्जुनराव हे अतिशय पहाडी आवाजाचे गायक म्हणून या परिसरामध्ये परिचित होते आणि त्यांच्या गायनाच्या माध्यमातून या परिसरामध्ये फार मोठ्या प्रमाणावर फुले शाहू आंबेडकर बाबासाहेबांची गाणी या समाजामध्ये पेरण्याचं काम त्यांनी केलेलं आहे. अशा या दुःखद प्रसंगी मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. त्यांच्या कार्याला त्रिवार वंदन करतो. तुप्पा येथील रहिवासी कालवश अर्जुनरावजी पंडित यांचं आज अल्पशा आजारानं दुःखद निधन झालेलं आहे. खरं पाहिलं तर त्यांनी पूर्ण आयुष्यभर काबाड कष्ट करून आपलं कुटुंब वाढवलं आणि आपल्या गायकीमधून देखील समाज प्रबोधन त्यांना जसं करता येईल त्या पद्धतीनं त्यांना करत राहिले. आणि खऱ्या अर्थानं त्यांच्या प्रबोधनापेक्षाही त्यांनी आपले लेकरं खूप चांगले घडवले. त्यांचा मुलगा क्रांतिकुमार पंडित आज महाराष्ट्रातील एक ख्यातनाम गायक म्हणून पुढे आलेला आहे. एक कष्टकऱ्याचं लेकरू म्हणून आज तो खऱ्या अर्थानं पूर्ण महाराष्ट्रामध्ये आंबेडकरी चळवळ जे ते गायनाच्या माध्यमातून पोहोचवण्याचं काम करत आहे आणि त्यांच्यावरती आज दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे. आणि त्यामुळं भारतीय बौद्ध महासभा नांदेड शहर शाखेच्या वतीनं मी त्यांना विनम्र
अभिवादन आणि त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. तुपा जवाहरनगर येथील ज्येष्ठ उपासक अर्जुनराव पंडित जे जुन्या पिढीतील अत्यंत महत्त्वपूर्ण गायक होते आणि त्यांनी या गायकीच्या माध्यमातून समाज परिवर्तनाचं अनेक ठिकाणी काम केलेलं आहे आणि ते करत असताना समाजाच्या सुखदुःखामध्ये ते नेहमी सहभागी असायचे. आजपर्यंत त्यांची कीर्ती या परिसरामध्ये पोहोचलेली आहे. त्यांचे सुपुत्र, त्यांचे वारसदार सुप्रसिद्ध गायक जे युवा गायक आहेत, कशाची अपेक्षा न करता समाज परिवर्तनाचं जे काम करतात ते क्रांतिकुमार पंडित त्यांचे सुपुत्र ते त्यांचा वारसा या ठिकाणी चालवत आहेत. मी समस्त आंबेडकरी चळवळीच्या वतीने त्यांना या ठिकाणी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. जय भीम. जुन्या पिढीतील गायक अर्जुनरावजी पंडित तुपेकर यांचं काल अल्पशा आजाराने निधन झालेलं आहे. अर्जुनराव पंडित हे जुन्या पिढीतील एक पट्टीचे चांगले गायक होते. त्याने त्यांच्या गायकीच्या माध्यमातून बाबासाहेब आंबेडकरांची जी चळवळ आहे ती खेड्यापाड्यामध्ये पोहोचवण्याचा प्रयत्न केला. समाजाला जागृत करण्याचा प्रयत्न केला. त्याचबरोबर बाबासाहेबांच्या चळवळीकडे समाजाला दिशा देण्यासाठी चांगल्या प्रकारचं प्रबोधन केलं आणि हे करत असताना त्यांना पाटील या नावाने सुद्धा लोक ओळखायचे. मला असं वाटतं की पहिलवान म्हणूनही त्यांना ओळखायचे. नक्कीच त्यांनी त्या काळामध्ये कुस्त्या खेळल्या असाव्यात. त्या माध्यमातून एक पूर्वीच्या काळी खेळाला महत्त्व असायचं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीच्या निमित्ताने सुद्धा पूर्वीचं स्वरूप जे होतं कुस्त्या वगैरे अशा आयोजित केल्या जायच्या. खेळ खेळल्या जायचे, वेगवेगळ्या प्रकारचे काठीचे वगैरे कवायती वगैरे. तर त्या काळामध्ये त्यांनी निश्चितच पैलवानकीच्या माध्यमातून त्या खेळाला सुद्धा एका उंचीवर नेण्याचा प्रयत्न केला. जय भीम इंडियाच्या बातमीपत्रात वेळ झाली इथेच थांबण्याची. पुन्हा भेटूया ताजा घडामोडी घेऊन. जय भीम.